हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही होमवर्कमध्ये एक्झाम्पल्स दिले होते बघा. लास्ट लेक्चरमध्ये तर तुम्हाला 10 क्वेश्चन्स दिले होते मी आणि त्याचे तुम्हाला मी आन्सर्स लिहायला सांगितले होते बघा. सोल्युशन सॉल्व्ह करायला सांगितले. तर आता मी काय केले ते त्याचे सगळ्याचे मी आन्सर्स दिलेत, काही स्टेप्स पण दिलेत जे तुम्हाला कळणार नाही त्या तुम्ही इथे बघून ते टॅली करू शकता. ते उत्तर सगळे टॅली करा. जिथे डाऊट येतील तिथे मला तुम्ही फोन करून विचारू शकता. ओके, पटपट ही कॉपी करून घ्या आणि तुमचे सगळे जे आता हे मी 1 to 4 हे रब केले, इथे 5 पासून पुढे कंटिन्यू आहेत. या सगळ्यांची उत्तरं इथपासून दिलीत बघा. ही काही स्टेप्स दिल्यात, काही आन्सर दिलेत, काही याचे सोल्युशन जे तुम्हाला जमणार नाही असं मला वाटलं त्याचे मी सोल्युशन पण दिलेले आहेत. पण तुम्ही हे टॅली करून घ्या, चेक करा. ओके, पटपट कॉपी करून घ्या बाळांनो. Now see here students, questions are given here. Divide and write the quotient and remainder. आता आपल्याला काय करायचं, जसं आपण मल्टिप्लिकेशन शिकलो पॉलिनोमियलचं, तसं आता डिव्हिजन. ओके, आता हे थोडा बेसिक पार्ट देतो मी तुम्हाला. हे झालं की तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 देणार आहे मी, जो तुम्हाला एक्सरसाइज मध्ये विचारलाय तो प्रॅक्टिस सेट मध्ये. तो क्वेश्चन नंबर 5 हे एकदा तुम्हाला आलं की क्वेश्चन नंबर 5 मधले जे 2 क्वेश्चन ते तुम्हाला जमतील. ओके, आता बघा, डिवाइड अँड राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. आता मी फर्स्ट घेतो इथे. फर्स्ट क्वेश्चन बघा, 21x स्क्वेअर डिवायडेड बाय 7x. बघा आता हा ह्याला डिवाइड करणार आहे. मग इथे जर मी असं लिहिलं, लक्षात घ्या बरं का, जर मी हे अशा पद्धतीने लिहिलं, इथे कोण येईल, 21x स्क्वेअर हे इथे आला, ह्याला म्हणायचं डिव्हिडंड. हा जो आहे इथे 7x हा आहे डिव्हायझर, ह्याला म्हणायचं डिव्हायझर. हा आहे डिव्हिडंड. इथे जो कोणी येईल तो असेल क्वोशंट आणि लास्टला जो येईल तो असेल रिमाइंडर. तो शेवटी मी लिहून दाखवतो. आता बघा इथे 7 आहे बघा, 7. आता 7 आणि इथे 21, मग 7 किती, 21. करेक्ट. 7 3 जा 21. आणि आता इथे x आहे, इथे तर x स्क्वेअर हवाय. मग x ला x स्क्वेअर कसा येईल, तर इथे जर x ने मल्टिप्लाय केलं बघा, x इंटू x x स्क्वेअर. येते का लक्षात? म्हणजेच बघा काय आलं आता इथे बघा, 7 3 जा 21 म्हणजे हे एवढं बरोबर आलं. नंतर x इंटू x स्क्वेअर ह्याच्याशी हा इक्वल. आणि मग इथे हे मायनस करत असतात बघा डिव्हिजन मध्ये. मग ह्याच्यासोबत हे कॅन्सल होईल, इथे राहील 0. म्हणजेच आपला हा काय आला बाळांनो, रिमाइंडर. धिस इज रिमाइंडर. म्हणजे बघा आपला हा डिव्हायझर, हा डिव्हिडंड, हा क्वोशंट आणि हा रिमाइंडर. कळतंय का? मग आपल्याला जनरली लिहायला कसं सांगतात हे, तर ते म्हणतात असं लिहा, डिव्हिडंड ह्या फॉर्मॅट मध्ये लिहा. डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इंटू क्वोशंट अँड प्लस रिमाइंडर. या फॉर्मॅट मध्ये लिहायला सांगतो. मग कसं लिहिणार आहे बाळांनो आपण इथे? चला, तर डिव्हिडंड कोण आहे, हा 21x स्क्वेअर. इथे घ्या 21x स्क्वेअर इज इक्वल्स टू डिव्हायझर कोण आहे, हा 7x. चला 7x इंटू क्वोशंट कोण आहे, हा इथला 3x. हा घ्या इथे 3x हा क्वोशंट. आणि प्लस रिमाइंडर कोण आहे, हा 0. जर तुम्ही हे सोडवून बघितलं तर ही जी LHS आहे ह्याला जर सोडवत गेलात तुम्ही त्याच्यातून, आणि हे दोन्ही इक्वल येतात. हे जे इक्वेशन आहे ना, डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर, याच्यात व्हॅल्यू टाकल्याने हे जर सोडवलं तर ही आणि ही साइड इक्वल येते. बघा ना तुम्ही, 7 3 जा 21 x इंटू x स्क्वेअर आणि इथे रिमाइंडर नाहीये, म्हणजे एवढंच हे मॅच झालं, इक्वल आलंय. कळतंय? आता चला नेक्स्ट आपण क्वेश्चन घेणार आहोत. इथे सेकंड क्वेश्चन घेऊया आपण इथे. आता बघा बाळांनो, इथे मी काय करणार आहे, आता फर्स्ट झालं, आता सेकंड क्वेश्चन मला घ्यायचं इथे. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, आता क्वेश्चन नंबर 2, दिस 2y क्यूब प्लस 4y स्क्वेअर प्लस 3 अँड दिस इज डिवाइडेड बाय, कोण डिवाइड करतोय ह्याला, हा डिव्हिडंड झाला. ह्याला डिवाइड कोण करतंय, 2y स्क्वेअर. चला तर मग आता आपण डिवाइड करूया. इथे बघा असं घेतलंय मी, हा 2y स्क्वेअर. इथे जो डिवाइड करणारा असतो ना, डिवाइड करणारा तो डिव्हायझर. जसं ड्राईव्ह करणारा ड्रायव्हर, कुक करणारा कुकर, तसं डिवाइड करणारा डिव्हायझर तो इथे असतो, त्याची जागा ही.
दिस इज डिव्हायझर. आता बघा बरं का, डिव्हायझर काय आहे, 2y² आहे. लक्षात येते का तुम्हाला? बघा बरं, हे 2y². आता माझा हा डिव्हिडंड मला इथे घ्यायचा आहे. मग आता 2y³ प्लस 4y² प्लस 3 असं दिलंय बघा. आता बघू बरं किती जणांना कळतंय. आता पहिलं तुम्ही कोइफिशियंट कडे बघायचं, नंतर y वाल्या टर्म्स बघायच्या. ओके. आता बघा इथे 2 आणि इथे 2 म्हणजे 2 किती 2, इथे म्हणावं लागेल 2 1 जा. बघा 2 1 जा 2, 2 1 जा 2, तसंच आलं खाली. करेक्ट. आता इथे y² आणि इथे y³ आहे. मग ह्या y² ला कितीने मल्टिप्लाय केलं तर y³ येईल? एक y ने. म्हणजे बघा y म्हणजे बघा y² इंटू y म्हणजे हा y² इंटू y किती येतो त्याचा, y² इंटू y y³ म्हणजे इथे आला y³. येते का लक्षात? हे जर नसेल कळत तर मी इथे लिहून दाखवतो बघा तुम्हाला. ह्या 2y² ला कितीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय हवंय इथे, 2y³. 2y³ बघा ना, ह्याने मल्टिप्लाय केल्यावर हे मिळते. म्हणजे ह्याला कितीने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला ही बाजू अशी पाहिजे इथे. तर बघा हे 2y² मी इथे घेतले, ह्याला कितीने मल्टिप्लाय केल्यावर हे येईल, म्हणजे हे. आता बघा 2 इथे 1 म्हणजे 2 1 जा 2. आता y² इंटू किती, इथे y⁻1 म्हणजे बघा हा 2 आणि हा 1, 2 + 1 हा 3 म्हणजे y⁻3 हे आलं. म्हणजे ह्याला ह्या 1y ने, म्हणजे आपल्याला जे हवं आहे तो हा आहे, हा 1y इथे आला. पण 2y² इंटू 1y ह्या दोघांचा प्रॉडक्ट इथे आला. आता बघा ह्यांचं काय करायचं, सबट्रॅक्शन. हे दोन्ही कॅन्सल. आता वरचे खाली येतील. 4y² प्लस 3. बघा बरं आता इथे 2y² इंटू किती केलं तर 4y² येत आहे. बघा इथे 2y² इंटू किती घेतलं, या 2y² ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला हे मिळतंय 4y². किती सिंपल आहे बघा. 2 इंटू किती 4, 2, 2 2 चा 4 आणि हा y² इंटू इथे 1 म्हणजे y². इथे जर आणखी y³ असता इथे आपल्याला आणखी एक y घ्यावं लागला असतं, y² आणि y म्हणजे y³. येते लक्षात? म्हणजे इथे काहीच नाहीये, y² तसाच पाहिजे म्हणजे इथे काहीच घेऊ नका. मग y² 1 जा y². मग इथे काय आला 2. मग हा जो 2 आहे तो इथे येईल प्लस 2. आता हा 1y ऍक्च्युअली लिहिण्याची गरज पण नाही. 1y म्हणजे कळतं आपल्याला yच असतो. मग बघा 2 2 जा 4, बघा 2 2 जा 4 आणि y² इंटू काहीच नाही म्हणजे 1, y² 1 जा y². ते तसंच आलं. मग बघा ह्याला सबट्रॅक्ट करा. 4y² सोबत 4y² गेला, उरलं काय इथे 3. आता ह्याला भाग जाईल का, कारण इथे y² याच्याकडे कोणीच नाहीये, त्याला भाग जाणार नाही. हा छोटा आला, ह्याच्यापेक्षा छोटा आहे म्हणजे भाग देता येत नाही पुढे. मग हा झाला रिमाइंडर. हा काय आला आपला रिमाइंडर. दिस इज डिव्हिडंड, दिस इज क्वोशंट अँड दिस वन इज डिव्हायझर. जमेल सर्वांना बाळांनो? आता ह्या टाइप मध्ये तुम्हाला बाकीचे पण क्वेश्चन सोडवायचे जमतील. मी तुम्हाला हा सोडून देतो, हा तुम्ही सोडवायचा आता. ओके. आणि नंतर मग या टाइपचे जे क्वेश्चन आपल्याला दिले ते आपण सोडून घेऊया या एक्सरसाइज मध्ये जे विचारले ते. ओके. आता बघा पटपट कॉपी करत चला. आता बघा थर्ड क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. बघा थर्ड तुम्ही ट्राय करायचा. आता फोर्थ क्वेश्चन मी सोडवतोय. बघा फोर्थ क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, 2m³ प्लस m² प्लस m प्लस 9. टेक दिस क्वेश्चन हिअर फोर्थ. आता इथे आपण डायरेक्टली घेऊया. इथे बघा इथे असं 2m-1 दिस 2m-1 आणि हा जो आहे हा इथे लिहून घेऊ 2m काय इथे क्यूब 2m³ प्लस m² प्लस m प्लस 9 प्लस m प्लस 9 हे झालं. ओके. आता बघा बरं का, आता फक्त लक्ष द्यायचं तुम्ही तर ते कळेल. लक्षात घ्या बाळांनो इथे. आता 2m-1 आणि त्याच्यापासून हे हवंय आपल्याला. तर मला सांगा या 2m ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला हे मिळेल. लक्षात घ्या, फक्त ह्याचा विचार करायचा. -1चा विचार करू नका. सुरुवातीला फक्त हा 2m आणि एवढं ह्याचाच विचार करायचा पहिलं. बघा 2 आणि इथे 2 म्हणजे इथे काय लागेल 1, 2 1 जा 2 आणि इथे m आहे बघा m आणि इथे m² आहे. म्हणजे m ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर m³ येईल. थोडक्यात सांगतो इथे बघा 2m हा इथे आहे. ह्या 2m ला कितीने जर आपण इथे मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला 2m³ मिळेल. 2m³. सिंपल असा विचार करायचा. 2m ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला हे 2m³ मिळतंय असं. तर बघा इथे 2 चा 2 येतोय म्हणजे 2 1 जा 2 1 जा 2 आणि इथे m आहे. m ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे m³ येईल. व्हेरी गुड. m चा स्क्वेअर. बघा ना
एम इंटू एम स्क्वेअर म्हणजे हा 2 आणि हा 1, 2 प्लस 1 3 होतो. आपला लॉज ऑफ इंडायसेस मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलंय. मग एम स्क्वेअर इंटू एम म्हणजे एमचा क्यूब. म्हणजे आपल्याला काय हवंय तिथे क्वेश्चनच्या जागेवर 1m स्क्वेअर. म्हणजे बघा इथे 1 आणि इथे mचा स्क्वेअर म्हणजेच काय मग बघा 2 1 चा 2 m इंटू एम स्क्वेअर, m इंटू एम स्क्वेअर आता दाखवलं m इंटू एम स्क्वेअर m क्यूब म्हणजे m इंटू एम स्क्वेअर इथे आला m चा क्यूब, m इंटू एम स्क्वेअर m क्यूब, 2 1 चा 2. ओके. आता बघा बरं का हे झालं ह्याचं. आता ह्याला जर मल्टिप्लाय केलं ह्याने तर ह्याला राग येईल की नाही, कारण हे दोघं सोबत आहेत. मग ह्याला मल्टिप्लाय करतो एकट्याला, ह्याला नाही करत, ह्याला वाईट वाटेल. म्हणजेच ह्याने जर पहिल्याला मल्टिप्लाय केलं तर ह्याने दुसऱ्याला पण मल्टिप्लाय करायचं. ओके. म्हणजे बघा m स्क्वेअर इंटू 1 म्हणजे 1m हे जसंच्या तसं येईल 1 चा 1 हे जसंच्या तसं म्हणजे 1m स्क्वेअर 1 1m स्क्वेअर बघा m चा स्क्वेअर आणि हे बघा इथं मायनस m स्क्वेअर 1 चा m स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर 1 m स्क्वेअर. इथे हा 1 लिहिला नाही तरी चालतो. म्हणजेच बघा m स्क्वेअर 1 m स्क्वेअर, m स्क्वेअर 1 चा m स्क्वेअर आणि हे मायनस साइन त्याला आलं. आता आपलं काय असतं ज्यावेळेस आपण डिव्हिजन करत असतो, डिव्हाइड करतो त्यावेळेस ह्यांची साइन काय करतो आपण चेंज करत असतो. म्हणजेच बघा हे मायनस आणि ह्या मायनसचं प्लस. बघा 2m क्यूब मायनस 2m क्यूब हे दोन कॅन्सल झाले. इथे बघा m स्क्वेअर प्लस m स्क्वेअर, हा इथे प्लस झालं बरं का, आता मायनसचा प्लस साइन चेंज झाले, हे प्लसचं मायनस मायनसचं प्लस. आता बघा m स्क्वेअर आणि प्लस m स्क्वेअर हा एक आणि हा एक म्हणजे हा एक m स्क्वेअर हा 1m स्क्वेअर म्हणजे झाले 2m स्क्वेअर, हा एक आणि हा एक 2m स्क्वेअर. आणि उरलेलं खाली आणा ह्यांना, हे खाली येईल हे पण खाली येईल. म्हणजेच बघा प्लस m जसाच्या तसा आणि प्लस 9 जसाच्या तसा. आता बघा बरं, आता हे झालं पहिल्याचं, हे पहिलं झालं. आता इथे बघायचं हे, आता तुम्हाला हे आणायचंय 2m स्क्वेअर. लक्षात घ्या इथे 2m आहे, 2m ह्या 2m ला कितीने इथं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला हे मिळेल 2m स्क्वेअर म्हणजेच आपल्याला असं मिळेल 2m स्क्वेअर. बघा बरं 2m ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर हे मिळेल 2m स्क्वेअर. व्हेरी सिंपल. बघा तसंही बघा बरं इथे 2m इथे 2m स्क्वेअर म्हणजे इथे काय लागेल 2 1 चा 2 बेक हे 2 1 चा 2 आलं. आणि आता इथे m आहे आणि इथे m स्क्वेअर आहे म्हणजे इथे किती लागेल m. बघा ना m इंटू m m स्क्वेअर, 2 1 चा 2 m इंटू m m स्क्वेअर आलं. म्हणजे आपल्याला काय हवं होतं 1m. पण 1m म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो नुसताच m, 1 लिहायची गरज नाही. म्हणजेच बघा 2m इंटू m, 2m इंटू m म्हणजे 2m चा स्क्वेअर दॅट इज हिअर 2m स्क्वेअर. आता आपलं काय ठरलं ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं पण ह्याला राग येईल ना, मग ह्याला पण मल्टिप्लाय करा m इंटू 1 m 1 चा m म्हणजे बघा हा -1 इंटू m 1 चा m म्हणजे -m आला. ओके. आता बघा आपलं काय ठरलंय, हे जर तुम्हाला कळलं नाही तर हे परत परत व्हिडिओ बघा बरं का. तुम्हाला आणखी म्हणजे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बघत राहा, निश्चितपणे तुम्हाला कळेल. 2 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस बघा, निश्चितपणे तुम्हाला तेवढ्या ह्याच्यात कळून जाईल. ओके. आणि मग नंतर प्रॅक्टिस करा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल बघा हे जसंच्या तसं तुम्हाला 10th 11th 12th सगळीकडे लागणार आहे. जी मुलं इंजिनिअरिंग करतील त्यांना सुद्धा हा पार्ट लागणार आहे पुढे निश्चितपणे. त्यासाठी त्याची चांगली तयारी करा. हा सगळा बेसिक पार्ट आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला येतं आता असं म्हणून चालणार नाही किंवा मला येणारच नाही असं पण नाही. तुम्ही त्याची प्रॅक्टिस प्रॉपर केली पाहिजे म्हणजे तुम्हाला हे अगदी सहजतेने आलं पाहिजे सोडवता. ओके. आता बघा आपलं काय ठरलं ज्यावेळेस सबट्रॅक्ट करतो आपण डिव्हिजन मध्ये ह्यांची साइन चेंज, हे प्लसचं मायनस मायनसचं प्लस. आता बघा 2m स्क्वेअर ला 2m स्क्वेअर कॅन्सल. इथे बघा m आणि हा प्लस m प्लस m हे झालं 2m. बघा ना हा 1m आणि 1m म्हणजे 2m आणि हा प्लस 9. आता लक्षात घ्या इथे 2m आहे इथे पण 2m आहे. पहिलं बघायचं पहिलं 2m 2m चं 2m आलं. ह्याचा अर्थ काय आपल्याला इथे ह्या 2m ला कितीने इथे मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला हा 2m मिळेल. इथे बघा हा 2m किती सिंपल आहे बघा. 2m चं परत 2m पाहिजे म्हणजे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला 2m 2m म्हणजे 1 2m 1 चा 2m म्हणजे इथे काय मग हा जो इथे जे मी राऊंड करतोय ते मी इथे लिहित चाललोय बरं का. लक्षात घ्या हा पहिला इथे लिहिला, हा दुसरा इथे लिहिला, आता हा तिसरा इथे लिहितोय मी 1. लक्षात येते का ज्याने मल्टिप्लाय ह्याला हा मल्टिप्लाय करतोय. मग आता बघा इथे 2m 1 चा 2m बघा 2m 2m. आता 1 इंटू -1 1 1 चा 1 आणि मायनस साइन म्हणजे -1 येते का लक्षात -1. आता ह्यांची साइन काय ठरलं आपलं चेंज करायचं, प्लसचं मायनस मायनसचं प्लस. बघा 2m ला 2m कॅन्सल. आता हा 9 प्लस 1 10 आलं का लक्षात. मग हा झाला आपला रिमाइंडर, हा आपला
डिव्हिडंड हा आपला क्वेश्चन, तुम्ही व्यवस्थित लिहायचा, डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर त्या फॉर्म मध्ये, आणि हा आपला डिव्हायझर. कळलं बाळांनो सर्वांना? पटपट कॉपी करा. आता हे तिसरं जे आहे हे मात्र तुम्ही घरी सोडवायचे, स्वतः ट्राय करायचं. आणखी मी तुम्हाला 5-6 क्वेश्चन देणारे सोडवायला या टाईपचे, ते पण तुम्ही सोडवायचे. आता ह्याची एकदा चांगली प्रॅक्टिस करायची व्यवस्थित. आता तुम्हाला ह्याच्यावर बेस्ड जे तुम्हाला 9th ला क्वेश्चन टाकलेले आहेत, आता हे मी बेसिक शिकवलं. आता या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला आता 9th ला जो 5th क्वेश्चन आहे बघा प्रॅक्टिस सेट मध्ये, तो मी आता इथे सोडून दाखवणार. हे पटपट एकदा लिहून घ्या. Now see here students, this is practice set 3.2 and question number 5. आता त्याचा क्वेश्चन नंबर 5 बघायचा आपल्याला. बघा आता इथे पण काय, ह्या पॉलिनॉमियलला हिने डिव्हाइड करायचं, आणि जे आन्सर आला आपलं काय ठरलंय, डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर त्या फॉर्म मध्ये लिहायचं. हा पहिला क्वेश्चन, हा सेकंड क्वेश्चन, दोन्ही सोडवायचे आपल्याला. आता इथे हे बघताना थोडस एकदा लक्षात घ्या बरं का, थोडं ऑब्झर्व करा व्यवस्थित ह्याला. इथे बघा x-4 हे पहिलं घेतलं. आता x³ -64. आता x³ ऍक्च्युली इथे काही टर्म्स ऍबसेंट आहेत. कोण कोण ऍबसेंट आहे बघा, इथे बघा हे x³ प्लस इथे कोण ऍबसेंट आहे, x². बघा क्यूब नंतर स्क्वेअर नंतर x आणि नंतर हे कॉन्स्टंट येतं, माहिती आहे तुम्हाला हे. बघा x³ नंतर x², तो ऍबसेंट म्हणजे 0 टाकायचं, म्हणजे कोणीच नसतं, 0x². नंतर प्लस परत x लागतो म्हणजे 0x. बघा x⁻³ x⁻², x⁻1 आणि हे उरलेलं हे -64. याला व्यवस्थित प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिलं. पहिला क्यूब नंतर स्क्वेअर नंतर x⁻1 आणि इथं काहीच नाही म्हणजे x⁻0 असतो, त्याची व्हॅल्यू 1 येते. 64 एक 64 तुम्हाला सांगितलेलं आहे मी, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता बघा, आता इथे x ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर x³ येईल, किती सिंपल आहे बघा. x इंटू किती म्हणजे x³, करेक्ट, x². बघा x इंटू x², x इंटू x² केल्यावर काय येतं, x² इंटू x म्हणजे x⁻3. नंतर बघा आता हे पहिलं झालं. आता नंतर ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल, -4 इंटू x², -4 इंटू x² म्हणजेच -4x². लक्षात येते का बघा बरं, हे कळणं गरजेचं आहे बाळांनो तुम्हाला. बघा पहिलं काय, इथे x³ पहिलंच बघायचं, x आहे इथे x³ म्हणजे x ला x² न मल्टिप्लाय केलं, x² इंटू x म्हणजे x⁻3 ते इथे आलं. आणि मग आता ह्याला वाईट वाटेल म्हणून मग -4 इंटू x² -4x² ते इथे आलं, x² च्या खाली x² लिहायचं. आता आपलं काय ठरलंय, ज्याला इथे सबट्रॅक्ट करतो म्हणजे इथे जो येतो त्याला सबट्रॅक्ट करा, त्याचे साइन चेंज करायचे. म्हणजे तो प्लस म्हणजे मायनस, काहीच नाही म्हणजे प्लस असतं, याचं झालं मायनस, या मायनसचं प्लस. आता बघा या x³ सोबत हा -x³ कॅन्सल. आता 0x² आणि +4x², 0x² +4x² म्हणजे किती आले, 4 + 0x² म्हणजे 4x². प्रत्येक बाळांनो बघा 0x² +4x², हे 4x² आणि 0x² म्हणजे 4x² ॲज इट इज. आणि वरचे खाली आणा. आता चला 0x + 0x खाली आला, हा -64 खाली आला. ओके. आता बघा, आता इथे 4x² आणि इथे फक्त x आहे, लक्षात घ्या, हे कळत नसेल इथे लिहितो, x इंटू x ला कितीने मल्टिप्लाय करायचं इथे, म्हणजे आपल्याला ह्याला कितीने मल्टिप्लाय केल्यावर हे मिळेल, म्हणजेच 4x² मिळेल. बघा बरं, तर इथे आता आपल्याला हे कळलं पाहिजे, इथे x आहे म्हणजे इथे 1 इंटू इथे काय लागेल 4, 4 1 जा 4. बघा 4 1 जा 4 आणि इथे 1 असं गृहीत धरतो आपण, 4 1 जा 4. आणि आता इथे x म्हणजे इथे किती x² येण्यासाठी आणखी x लागेल, x इंटू x x², 4 इंटू 1 4 म्हणजे 4x². आपल्याला काय टाकावं लागेल इथे 4x, म्हणजेच इथे काय येईल +4x. कळलं आता बघा, 4 इंटू 1 म्हणजे 4, 4 1 4 आलं, आणि x इंटू x x². बघा बरं हेच मिळालं आपल्याला, ह्याला ह्याने मल्टिप्लाय केलं हे मिळालं. आता ह्याला चालेल का फक्त, नाही, हे सुद्धा हा रागवेल ना, हा रुसेल, म्हणजे ह्याला 4x इंटू हा मल्टिप्लाय, मायनस इंटू प्लस त्याचं होईल मायनस. आणि बघा आता 4x इंटू 4, 4 4 जा 16, 4 चौक 16 आणि हा x म्हणजे 4 चौक 16 आणि x म्हणजे 16x, 4 4 जा 16, 16x. बघा 4 4 जा 16 आणि हा x जसाच्या तसा 16x. पहिलं काय केलं बघा आपण, ह्या 4x ने ह्या पहिल्याला, नंतर 4x ने ह्या दुसऱ्याला, असं दोघांना वेगवेगळं मल्टिप्लाय केलं. कळतंय का, 4x ने ह्याला हे आलं, 4x ने ह्याला हे आलं, म्हणजे दोन्ही मिळाले आपल्याला, पहिलं हे नंतर हे. आता आपलं काय ठरलंय साइन चेंज,
इथे मायनस, ह्या मायनसचं प्लस. बघा 4x² ला 4x² कॅन्सल. मग उरलं काय? हा 16x प्लस x. बघा 16x प्लस x, 0x म्हणजे 16x तसाच, म्हणजे 16x. आणि हा -64 खाली घ्या, -64. येते का लक्षात? बघा म्हणजेच हा 16x तसाच आणि हा -64 तसाच खाली आला. आता इथे लक्षात घ्या बरं, इथे आपल्याला काय करायचं ते समजून घ्या. आता इथे x आहे आणि इथे 16x पाहिजे. मग ह्या x ला कितीने इथे मल्टिप्लाय केलं म्हणजे 16x येईल. करेक्ट. बऱ्याच जणांना करेक्ट कळलं. बघा ना, इथे 16x म्हणजे इथं काय लागेल आपल्याला 16. 16 इंटू एक्स 16x. बरोबर आहे का? बघा 16 इंटू एक्स 16x. बघा आता हे झालं पहिलं इथे लिहिलं. आता दुसरं 16 इंटू 4, 16 इंटू 4 प्लस इंटू मायनस मायनस. आणि बघा 16 4 चा 16 चोक 64, 64 16 4 चा 64. आपलं काय ठरलं, यांची काय करायची, साइन चेंज करायची. मग बघा ह्याचं मायनस आणि ह्या मायनसचं प्लस, म्हणजे प्लस मायनस कॅन्सल, -64 प्लस 64 हे दोन्ही कॅन्सल, म्हणजे काय उरलं 0 0. अलग लक्षात किती सिंपल आहे. म्हणजेच आता आपल्याला काय लिहायचं इथं, ह्याचा बघा आता हा झाला आपला क्वोशंट, हा झाला आपला, हा होता आपला डिव्हिडंड, हा आहे आपला खाली रिमाइंडर, आणि हा जो आहे हा आहे आपला डिव्हायझर. चला तर आपलं काय ठरलंय मग इथे कसं लिहायचं त्याला, डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. येते का बाळांनो लक्षात? आणि याच्यात फक्त किमती टाका. आता बघा किती सिंपल आहे. हा इथे काय म्हणलंय, डिव्हिडंड इज इक्वल्स टू, आता डिव्हिडंड बघा काय आपला हा डिव्हिडंड, हे हा घ्या किंवा हा घ्या डायरेक्टली. इथे बघा ह्याच्या खाली लिहितो मी इथे एक्स क्यूब -64, हे झालं पहिलं, हा झाला डिव्हिडंड, हा लिहिला डिव्हिडंड. हा फक्त 0x² लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. हे इज इक्वल टू डिव्हायझर, आता डिव्हायझर कोण आहे आपला x -4, हा इथे घ्या x -4 इंटू क्वोशंट काय आपला, हा क्वोशंट x² + 4x, x² + 4x + 16 हा झाला क्वोशंट. म्हणजेच डिव्हायझर इंटू क्वोशंट आणि प्लस रिमाइंडर काय आलाय 0, हा 0 इथे लिहून टाका, 0 रिमाइंडर. किती सिंपल आहे. डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आलं लक्षात? अशाच पद्धतीने आता आपल्याला हे सेकंड सोडवायचं आणि अशाच फॉर्मॅट मध्ये लिहायचं हे डिव्हिडंड डिव्हायझर. ओके, आता चला तर बघू. आता हे पटपट कॉपी करून घ्या आणि ह्याची तुम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळेस प्रॅक्टिस करायची. आता हे मी शिकवून झालं की तुम्ही काय करायचं, फक्त क्वेश्चन घ्यायचा आणि तुम्हाला नाही सोडवायचा. आपल्या क्लासवर्क मध्ये 2 वेळेस सोडवा आणि होमवर्क मध्ये 2 वेळेस. हा पण क्वेश्चन आणि हाही क्वेश्चन, आणि जे मी होमवर्कला देणार आहे ते क्वेश्चन 1 टाइम सोडवायचे. एकदा क्लासवर्क, एकदा होमवर्क. ओके, नंतर मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून ते सगळे तुमचे होमवर्क मी चेक करणार आहे व्हिडिओ कॉलिंगवर. तसं तर मी नंतर एकदा आपलं क्लास सुरू झाल्यावर त्या प्रत्यक्ष वह्या चेक करणार, पण आता सुद्धा मी एक 4-5 दिवसानंतर तुम्हाला कॉलिंग करून मग तुमच्याकडनं ते सगळे चेक करून घेणार आहे आम्ही. ओके, तयार आहात ना तुम्ही? चला आता नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. चला तर मग आता हा क्वेश्चन बघूया आपण. x² - x असं दिलंय. आता इथे एकदा हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. एकदा 1 मिनिटात हे पहिलं रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला पुढची आयडिया पटपट येईल. पहिलं तुम्ही ट्राय करा, जमतंय का, नाही जमलं तर मग मी सोडून देणार आहे. जमेल का बाळांनो? बघा बरं, प्रत्येकाने प्रयत्न करायचा. खूप सिंपल आहे. बघा जसे तुम्हाला मी अगोदरचे सोडून दाखवले, हे तुम्ही पहिलं मनाने सोडवायचं, नंतर व्हिडिओ मध्ये बघायचं. ओके, आता बघा इथे पहिलं काय आहे बघा, असं हे आपलं इथे डिव्हायझर येईल आपला x² - x पहिलं आलं. ओके, आता हे 5x⁵ प्लस 4x⁴ -3x³ प्लस 2x² and प्लस 2. ओके, दिस इज गिवन पार्ट. आता बघा, आता x² आणि इथे x⁵. आपल्याला पहिलं तर हे कळलं पाहिजे ते x² इंटू ह्याचं हे कसं आहे. हे करण्यासाठी मी थोडंसं इकडे हे रब करतो बघा. हे कळतंय का बघा आता इथे. आता मी काय करणार आहे, इथे
इथे जे आहे बघा हा एक्स स्क्वेअर घेतला, ह्याला कितीने मल्टिप्लाय केल्यावर हे मिळणार आहे, म्हणजेच इज इक्वल इथे किती घ्यायचं, इथे किती आलं, कितीने मल्टिप्लाय केलं इथे म्हणजे आपल्याला हे मिळेल 5x⁵ बघा 5x⁵ हा जो आहे ह्याला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे हे मिळेल. किती सिंपल आहे बघा. इथे 1 इंटू आता 5 लागतो म्हणजे 5 5 1 चा 5. आता बघा इथे x², इथे x⁵, म्हणजे इथे x⁵ किती लागतील इथे म्हणजे 5 येतील, इथे 2 आणि इथे 3. म्हणजे बघा हे 2 आणि हे 3, 2 + 3 5 झाले. x जसाच्या तसा, लॉज ऑफ इंडायसेस. म्हणजे बघा 5 1 चा 5, x² x³ म्हणजे 2 + 3 5. म्हणजे आपल्याला हा कुठे लिहावा लागेल, हा इथे. करेक्ट. म्हणजे 5x³ इथे घ्यायचो आपण 5x³. बघा बरं मग आता 5, आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट, 5 × 1 इथे आलं 5, x³ × x² हे 3 आणि हे 2 म्हणजे x⁵. कळलं पहिलं. आता पहिल्याला मल्टिप्लाय केल्यावर दुसऱ्यालाही करावं लागेल की नाही. अगदी सिंपल. मग बघा आता हा मायनस इंटू धिस म्हणजे 5 × 5 इथे मायनस साइन येईल बघा, मायनस इंटू प्लस म्हणजे हे मायनस. आता 5 × 5 पुढे बघा x³ आणि x⁵1 म्हणजे x आणि हा x³ म्हणजे x⁵ किती झाले 4. करेक्ट. आणि मग आता आपलं काय ठरलेलं आहे, यांची साइन चेंज करायची, मायनस प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. इथं काहीच नसतं म्हणजे प्लस असतं, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. आता बघा 5x⁵, 5x⁵ कॅन्सल. आता 4x⁴, 5x⁴, म्हणजे ही 4x⁴ आणि 5x⁴, 4 + 5 9x⁴. इथे आलं 9x⁴. बघा ना 5 + 4 9 x⁴ तसाच. आता हे जे आहेत उरलेले बघा, आता ह्यांचं हे ऍडिशन झालं बघा, 5 + 4 9 आणि हे. आता हे उरलेले खाली आणा. मग इथे बघा -3x³ हे खाली येतील. काय येईल बघा +2x² + 2. आता बघा आता x² ला कितीने मल्टिप्लाय, हे बघा ह्याचं पहिलं आणि ह्याचं पहिलं, ह्याच्यातलं पहिलं बघायचं, ह्याच्यातलं पहिलं बघायचं. म्हणजे काय, x² ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर हे मिळतंय ते बघा, x² इंटू इथे किती घेतलं, x² ला कितीने मल्टिप्लाय म्हणजे हे मिळतं 9x⁴. बघा बरं किती सिंपल. इथे 1 म्हणजे इथे लागतोय 9, 9 1 चा 9. इथे x² इथे किती लागते म्हणजे x⁴. करेक्ट. x² इथे पण x² म्हणजे बघा 2 + 2 4. आलं का लक्षात. बघा किती सिंपल आहे बघा. इथे 1 9 1 चा 9 आणि इथे x² × x² म्हणजे x⁵ किती झाला 4. अगदी बरोबर. मग बघा आपल्याला काय घ्यावं लागेल तिथे वर 9x². इथे घेऊन चला 9 + 9x². बघा बरं हा इथला इथे लिहित असतो आपण. मग बघा आता 9 × 1 9, x² × x² x⁴. बघा ना किती सिंपल. x² × x² x⁴ आणि 9 1 चा 9. आता हे पहिलं झालं. आता दुसऱ्याला मल्टिप्लाय करावं लागेल आपलं. मग बघा 9x² × -x म्हणजे हा मायनस, 9 1 चा 9 म्हणजे हा -9 आहे बघा, हा प्लस इंटू मायनस मायनस. आता 9 1 चा 9. आता बघा x² × x² आणि x⁴ म्हणजे x⁵ किती झाले ते 3. हे काय, हे 2 आणि हे x म्हणजे टोटल झाले x⁵. आता काय करायचं, ह्यांचे पहिले साइन चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. बघा हे दोन्ही सेम सेम कॅन्सल झाले, हा प्लस वाला हा मायनस वाला कॅन्सल, ह्याच्यात हे गेले 0. बरोबर आहे. त्याच्यातनं 9x²⁴ मधनं 9x⁴ गेला म्हणजे इथे 0 होतो ना, हा नाही लिहिला तरी चालतो. आता इथे बघा -3x³ आणि +9x³ म्हणजे आपल्याकडे असे आहेत बघा, आपल्याकडे किती आहेत 9x³ आहेत. हे 9x³ आहे आणि हे 3x³. तर ह्या 9x³ मधनं 3x³ मायनस झाले, हा 1 हा 2 आणि हा 3, हे 3x³ गेले. लक्षात येत आहे का. बघा 9x³ होते, या 9x³ मधनं किती गेले 3x³ गेले, किती उरले 6 म्हणजे 6x³ उरला इथे. येते लक्षात. मग इथे काय लिहायचं 6x³ म्हणजे बघा आता इथे, आणि मोठ्याचं साइन त्याला द्यायचं, हे प्लस साइन म्हणजे बघा प्लस हे 6x³ हे आलं. आता बघा बरं का, हे प्लस लिहिलं नाही तरी चालतं, हे 6x³ आलं किंवा प्लस लिहिलं तरी चालेल तुमच्या बरोबर. आता हा खाली घ्या आणि ह्याला पण खाली घ्या, म्हणजेच काय +2x² खाली आला आणि +2 आला खाली. आता बघा बरं 6x³ +2x² +2. आता इथे x² इथे कितीने मल्टिप्लाय केल्यावर हे मिळतं ते बघायचं आपल्याला. बघा x² इंटू किती केलं तर इथे हे मिळेल. मी हा x² पहिला इथे घेतो, ह्याचा पहिला, ह्याचं पहिलं, ह्याचं पहिलं इथे बघा = 6x³. आता बघा इथे 1 आहे, 1 इंटू किती केल्यावर 6 आहे, 6 घ्यावं लागेल, 6 1 जा 6. आता इथे x² इथे x³ म्हणजे किती लागेल x. कळतंय का. बघा x² × x x³
आणि 6 1 जा 6 म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल 6x. तो 6x इथे आला बघा 6 into 1 6 x into x square into x काय आला x raised to 3 अगदी बरोबर. आता पुढे बघा 6x आता हे पहिलं झालं आता दुसरं 6x into x 6x into x प्लस into मायनस मायनस बघा 6 into x 6x into x म्हणजे 6x चा स्क्वेअर 6x स्क्वेअर. आता बघा बरं का इथे हे प्लस आता आपलं साइन काय करायचं आपल्याला चेंज प्लसचं मायनस मायनसचं प्लस. आता बघा 6x क्यूब मधनं 6x क्यूब गेला हे कॅन्सल झाले उरलं काय 2x स्क्वेअर 6x स्क्वेअर 6 प्लस 2 8x स्क्वेअर 6 प्लस 2 8x स्क्वेअर आणि हा 2 जसाच्या तसा खाली ऍज इट इज. आता बघा बरं आता तर खूपच सिंपल झालंय बघा x स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 8 येतंय 8x स्क्वेअर. बघा हा ह्याचा पहिला घेऊ ह्याचा पहिला काय x स्क्वेअर इंटू बघा ह्याचा पहिला x स्क्वेअर आणि ह्याचा पहिला कोण आहे 8x स्क्वेअर 8x स्क्वेअर. त्याला 8 x स्क्वेअरला किती ना म्हणजे x स्क्वेअर येईल 8x स्क्वेअर 8 ने अगदी सिंपल 8 into x स्क्वेअर 8x स्क्वेअर म्हणजे आपल्याला कोण घ्यावं लागेल 8. हे जे गोल केले बघा इथे लिहिले मी पहिलं दुसरं तिसरं आणि आता हे चौथं इथे लिहितोय प्लस 8 बघा 8 into x स्क्वेअर 8x स्क्वेअर सिंपल 8x स्क्वेअर आणि बघा 8 into x लक्षात घ्या प्लस 8 into मायनस x प्लस into मायनस मायनस आणि 8 into x 8x. आता फक्त इथे थोडासा चेंज करावा लागेल तुम्हाला कोणता इथे 8x स्क्वेअर आहे इथे x वाला आहे का ह्याच्यात नाहीये मग इथं काय करायचं ह्या 2 ला थोडं तिकडे सरकून लिहा इथे प्लस 2 इकडे घ्या आणि ह्याच्या जागेवर इथं काय करा इथे x वाला आहे म्हणजे इथे 0x वाला घ्या कोणीच नाही म्हणजे कुणीतरी दाखवायचं आपल्याला म्हणजे 0x दाखवलं म्हणजे 0x सोबत हा x लिहिला वाले वाले बघा हे x स्क्वेअर वाले हे x वाले 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 x स्क्वेअर वाले x वाले आणि इथे कॉन्स्टंट वाले इकडे. आता बघा आपल्याला काय करायचं ह्यांची साइन चेंज इथं काय येईल आता ह्याचं हे प्लस ह्याचं पहिलं प्लसचं मायनस मायनसचं प्लस 8x स्क्वेअर मायनस 8x स्क्वेअर कॅन्सल इथं 0 आला. आता 0 प्लस 8x प्लस हा 0 म्हणजे किती आला 8x अधिक 0 म्हणजे तेवढाच राहिला 8x आणि हा प्लस 2 खाली आला प्लस 2. पण आता इथे x चा स्क्वेअर ही मोठी टर्म आहे स्क्वेअर आणि हा फक्त 8x हा छोटी टर्म. आता मोठ्याने छोट्याला भाग जात नाही देता येत नाही मग आपण हे तसंच ठेवायचं म्हणजेच आपला हा काय आला रिमाइंडर हा काय आला डिव्हायझर हा काय आला डिव्हिडंड आणि हा आला आपला क्वेश्चन कळते. आणि मग त्याला त्या फॉर्म मध्ये लिहायचं आपला फॉर्म काय बघा मग कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहितो आपण बघा हे सगळं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं मुलांना. आता बघा बरं काय करता येईल इथे पहिलं मागचं काय आता डिव्हिडंड डिव्हिडंड काय हा एवढा मोठा डिव्हिडंड बघा 5x raised to 5 प्लस 4x raised to 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2 हा झाला डिव्हिडंड इज इक्वल्स टू चला डिव्हायझर काय हा x स्क्वेअर मायनस x हा झाला डिव्हायझर इनटू क्वोशंट काय आपला हा एवढा मोठा क्वोशंट आला बघा काय तो 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 6x प्लस 8 हा झाला डिव्हायझर इनटू क्वोशंट आणि प्लस रिमाइंडर काय येतो आपला 8x प्लस 2 हा झाला रिमाइंडर. जमेल का मुलांनो. आता यानंतर मी काय करणार तुम्हाला काही क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस साठी देणार आहे ओके. आता ह्याची मात्र प्रॅक्टिस तुम्हाला चांगली करायची हे जरी तुम्हाला आता कळलं असेल नसेल कळलं तरी जर कळलं नसेल तर व्हिडिओ मागे घ्यायचा परत परत बघायचं. मला माहितीये काही मुलांना एकदा बघितल्यावर लगेच कळत नाही काहींना 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस ऑलमोस्ट 5 वेळेसच्या आत सगळ्यांना कळतं. 5 वेळा बघण्याची तयारी ठेवा मेहनतीची आणि एकदा हे कळलं मग मात्र मनाने सोडवायचं ओके. मनाने मग काय करायचं एकदा हे घ्यायचं आणि पूर्ण सोडून बघायचं जिथं अडचण आली परत बघायचं वहीमध्ये. असं करत करत जर तुम्ही 2 वेळेस क्लासवर्क 2 वेळेस होमवर्क असं जर सोडवलं तर तुमचं परफेक्ट होईल. मग या टाईपचं कुठलंही तुम्हाला दिलं तरी ते सोडवता येईल ओके. आता मी काही क्वेश्चन देतो हे पहिलं कॉपी करून घ्या नंतर मला तुम्हाला काही क्वेश्चन द्यायचे प्रॅक्टिसला ओके. तर बाळांनो आता तुम्हाला हे क्वेश्चन दिलेत होमवर्क साठी बघा हा क्वेश्चन सेम त्याच्यासाठी डिव्हाइड द फर्स्ट पॉलिनोमियल बाय सेकंड पॉलिनोमियल म्हणजे फर्स्ट पॉलिनोमियलला सेकंडने डिव्हाइड करत चालायचं आणि जे आन्सर आलाय बघा डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर ह्या फॉर्म मध्ये लिहायचं रिमाइंडर ओके.
तर ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे हे 8 क्वेश्चन्स आहेत. हे एकदम व्यवस्थित सोडवायचे आणि जिथे डाऊट येतील ते नंतर मी उद्याच्या लेक्चरमध्ये हे क्लिअर करून याचे आन्सर देणार आहे. तुम्हाला जे जे नाही कळलं ते मला सांगायचं तुम्ही, मी ते ग्रुपमध्ये सॉल्व्ह करून टाकणार ग्रुपवर आपल्या. ओके, ते सगळे क्वेश्चनचे आन्सर देईल जे तुम्हाला, पण मला विश्वास आहे तुम्ही जर ते मागचे व्यवस्थित तुम्हाला जमत असतील, ते जर त्याची प्रॅक्टिस केली तर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला अगदी परफेक्ट जमणार आहे. फक्त उद्या त्याची मी आन्सर की टाकणार आहे ग्रुपवर. ओके, ते उद्याच्या लेक्चरमध्ये मी व्हिडिओमध्येच ते सोडून देईल तुम्हाला त्याचे आन्सर. ओके, हा तर आता हे पटपट कॉपी करा. आणि हा हे जे 8 क्वेश्चन आहे ते क्लासवर्क मध्ये एकदा सोडवायचे आपल्या आणि होमवर्क मध्ये एक वेळेस सोडवायचे, तरच तुमची प्रॅक्टिस होईल. आणि हे जर क्लिअर झालं तर तुम्हाला मॅथ्स एकदम सोपं वाटायला लागेल तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, जर तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने जर मॅथ्सचा अभ्यास केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स, तुमच्यापैकी बरेच जण पैकीच्या पैकी मार्क्स घेतील. आणि आपल्या क्लासचे मॅक्सिमम जे जुने विद्यार्थी त्यांना माहिती आहे त्यातल्या ऑलमोस्ट बऱ्याच मुलांना पैकीच्या पैकी मार्क्स असतात. याचं कारण असं आहे की आपण त्याची प्रॅक्टिस जास्त करत असतो. तर हे आता तुम्ही अशा पद्धतीने चालायचं, तुम्हाला निश्चितपणे तुमचाच कॉन्फिडन्स वाढेल. ओके, कंटाळा करू नका. आणि एक 4-5 दिवसात आम्ही तुम्हाला कॉल करून मग ते तुमच्याशी डिस्कस करणार आहे, कोणते क्वेश्चन तुम्हाला कुठे अडचण येते काय ते सगळं बघणार आहे. ओके, चला पटपट कॉपी करून घ्या मुलांनो. ओके, थँक्यू स्टुडंट्स.